शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आपलं आता खरं दशक आठवा, समास आठवा, आत्मदर्शन याला आपल्याला सुरुवात करायची आहे. पण मध्ये 15 दिवसाची गॅप पडली आहे आणि त्यातला जो काही शेवटचा भाग होता तो आपण खूप भरभर घेतला होता. चिंतनाचा भाग होता तो आपण भरभर घेतला होता. त्याचा थोडासा आढावा घेऊन आपण पुढच्या समासाला सुरुवात करूया. याच्यामध्ये त्यांनी 4 देहांचं आणि 4 ब्रह्मांडाचे देह असे 8 देह आणि 2 प्रकृती आणि पुरुष असे 10 देह सांगितलेले आहेत. मागच्या समासामधला आपण थोडासा आढावा घेतोय. मोक्ष म्हणजे काय वगैरे हे सांगण्याची गरज नाही, ते आपण डिटेल पाहिलं होतं. पण आता हा जो भाग होता तो आपण थोडासा राहिला होता तो सांगूया आणि मग पुढे जाऊया. स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण विराट हिरण्य अव्याकृत मूळ प्रकृती जाण ऐसे अष्टदेह श्रीराम. स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण हे जे आहेत त्याला जीव तनु चतुष्टय असं म्हणतात. कारण हे जीवाचे आहेत. जीवाचे जे 4 देह आहेत त्याला जीव तनु चतुष्टय असं म्हणतात. तर कारण देह हा धारणा करतो. म्हणजे कारण देहामध्ये रॉ मटेरियल असतं असं म्हटलं तरी हरकत नाही. वासना कामना या सगळ्या ज्या आधीच्या जन्मातल्या आत्ताच्या जन्मातल्या ज्या सगळ्या असतात त्या तिथे निर्माण होतात. त्या फक्त निर्माण होऊन उपयोग नाही, त्याला पुन्हा कार्यरत गती देण्याचं काम करावं लागतं. ते गती देण्याचं काम सूक्ष्म देहामध्ये केलं जातं. म्हणजे तिथे त्या वृद्धिंगत होतात. कशा करायच्या, त्या कार्यान्वयी कशा करायच्या, वासना कामना पूर्तता त्याची कशी करायची, या सगळ्या गोष्टींचं तिथे विचार विनिमय केला जातो. आणि मग ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत त्या मात्र स्थूल देहाच्या मार्फत केल्या जातात. अशाच प्रकारे आपण जर बघितलं तर ब्रह्मांडाचे 4 देह आहेत. म्हणजे पिंडातील स्थूल देह म्हणजे ब्रह्मांडातला विराट देह, ज्याला आपण विश्व होऊनी विश्वरे विश्वा माझी अशा प्रकारे तो एकरूप होऊ शकतो. विराट देह जो आहे तो आपल्या स्थूल देहाशी एकरूप होऊ शकतो. सूक्ष्म देहाशी हिरण्यगर्भ एकरूप होऊ शकतो. कारण देहाशी अव्याकृत देह म्हणजे गुणक्षोभिणी एकरूप होऊ शकते. आणि महाकारण देह म्हणजे ज्याला आपण ज्ञानाचा देह असं म्हटलेलं आहे. जीव तनु चतुष्टयामध्ये, ईश्वर तनु चतुष्टयामध्ये त्याला मूळ माया असं म्हटलं जातं किंवा मूळ प्रकृती. मूळ माया किंवा मूळ प्रकृती अशा पद्धतीने त्याला म्हटलं जातं. त्या अव्याकृत म्हणजे गुणक्षोभिणी. जर आपण सृष्टीची निर्मिती बघितली तर तिथे सगळं रॉ मटेरियल आहे. गुणांची रेलचेल तिथे आहे. विविध प्रकारचे गुण सत्व रज तम हे पण त्याच्या बरोबर तिथे आहे. आणि ही सगळी अष्टधा प्रकृती गुणक्षोभिणी मुळामध्ये जी तयार होते ती तिथे फक्त निर्मितीचं काम करते. रॉ मटेरियल सगळं साठवून ठेवते. काय काय हवंय ते नंतर दिलं जातं. त्याचा विचार हिरण्यगर्भात केला जातो. म्हणजे प्रकाश प्रक्रिया त्याच्यावरती केली जाते. आणि मग नंतर विराट म्हणजे जे सगळे देह आपल्याला दिसतात स्थूल सूक्ष्म वेगवेगळ्या बारीक चत्वार वाणी चत्वार खाणी हे जे दिसतं त्याला विराट देह. या देहांच्या मार्फत त्या सर्व क्रिया केल्या जातात. उत्पत्ती स्थिती लय किंवा निर्मितीची वेगवेगळी प्रक्रिया, अशा अफाट निर्मितीची प्रक्रिया करणारी कोण आहे तर ती मुळामधली मूळ माया प्रकृती आहे. आता याच्यामध्ये ब्रह्मांडातली निश्चळ म्हणजे निश्चळ ब्रह्मांड आहे. ब्रह्मांडातलं परब्रह्म जे आहे ते निश्चळ आहे. आता त्याच्यामध्ये जाणीव निर्माण झाली हे आपण आतापर्यंत प्रत्येक वेळेला ऐकलं. स्पंदन निर्माण झालं. हे स्पंदन म्हणजे मूळ माया. हे स्पंदन त्याच्या आतच निर्माण झालंय, ते कुठे बाहेर निर्माण झालं नाही. माझ्यातली जाणीव माझ्यामध्येच निर्माण होते. हे आपण बऱ्याच वेळा उदाहरण दिलेलं आहे. ही जाणीव इथे आतमध्येच असते.
त्यामुळे इथे ब्रह्मांडातलं जे महाकारण शरीर आहे ते ज्ञानरूप आहे. आणि ते महाकारण शरीर म्हणजेच मूळ माया किंवा प्रकृती जिला म्हटलं जातं ती. समर्थांनी बऱ्याच वेळा दासबोधामध्ये प्रकृती आणि अष्टधा प्रकृती असे शब्द वापरलेले आहेत. पण प्रकृती आणि अष्टधा प्रकृती हे मूळ प्रकृतीपेक्षा वेगळे आहेत. गुणक्षोभिणी, अष्टधा प्रकृतीलाच आपण गुणक्षोभिणी असं म्हटलेलं. त्यामुळे ती गुणक्षोभिणी वेगळी आणि मूळ माया वेगळी. मूळ माया हे केवळ शुद्ध स्वरूपातलं परब्रह्माचं स्पंदन आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे तिच्यामध्ये जेवढे परब्रह्मात गुण आहेत तेवढे सगळे गुण त्या मूळ मायेमध्ये आहेत, कारण ते त्याचं स्पंदन आहे. ते त्याचं स्पंदन असलं तरी स्पंदन असल्यामुळे त्याला चंचलत्व आलंय. त्यामुळे तिथे द्वैत निर्माण झालं. हे द्वैत तिथपासून सुरुवात झालेली असल्यामुळे आपल्याला आपण बघितलं तर मूळ प्रकृतीपेक्षा गुणक्षोभिणी वेगळी आहे. आणि मूळ प्रकृती, मूळ माया ही परब्रह्माची शक्ती आहे. ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला लागतात. त्यामुळे मूळ प्रकृती वेगळी, मूळ माया वेगळी. मूळ माया, मूळ प्रकृती एकच आहे. पण गुणक्षोभिणी, अष्टधा प्रकृती या सगळ्या त्या त्या नावांप्रमाणे वेगवेगळ्या अशा जवळजवळ 14 माया सांगितलेल्या आहेत. अशा 14 माया ज्या सांगितल्या त्या ह्याचे स्वरूप आहे. ती पुढे 17व्या 18व्या दशकामध्ये आपल्याला सांगितली की एवढ्या प्रकारच्या माया आहेत. जशी 14 ब्रह्म आहेत तशा 14 माया आहेत. कारण तशीच त्यांची स्पंदनं पण आहेत ना. त्यामुळे तो प्रकार जो आहे तो त्या पद्धतीने सांगितलेला आहे. आता आपल्याला इथे फक्त त्यांनी शब्दांची ओळख करून दिलेली आहे. त्यामुळे पिंडातला सूक्ष्म देह जसा आहे तसा हिरण्यगर्भ ब्रह्मांडातला आहे. त्यामुळे त्या सगळ्या प्रक्रियांवरती प्रकाश टाकण्याचं काम तो करत असतो की काय पद्धतीने या केल्या पाहिजेत. निर्मितीच्या, लयाच्या या सगळ्या प्रक्रिया कशा केल्या पाहिजेत हे हिरण्यगर्भाच्या इथे प्रकाशमान होत जातं. म्हणजे कळायला लागतं, त्याचं चिंतन केलं जातं. आणि मग विराट देह म्हणजे सगळ्या समष्टीने भरलेला, व्यष्टी आणि समष्टी. त्या समष्टीने भरलेला जो आहे तो सगळं समाज मन ज्याला आपण म्हणतो, व्यक्तीचं मन आणि समाज मन. ते समाज मन किंवा अनेक नेत्र धारण करणारा, अनेक पाय धारण करणारा असं पुरुष सुक्तामध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे तो विराट देह. आता पहिले तीन जे आहेत स्थूल, सूक्ष्म, कारण जीवाचे आणि ब्रह्मांडाचे, विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत. अव्याकृत म्हणजे गुणक्षोभिणी माया, हे सगळे अज्ञानाचे. तर चौथा महाकारण देह जो आहे तो मात्र, आणि ब्रह्मांडाचा मूळ माया हा जो देह आहे हे मात्र ज्ञानाचे, हे ज्ञान स्वरूप आहे. प्रकृती म्हणजे मूळ माया आणि पुरुष म्हणजे अव्यक्त परमपुरुष नव्हे. इथे प्रकृती पुरुष हे आणखीन दोन अष्टदेह नंतरचे दोन देह सांगितले, त्याच्याबद्दल मी म्हणते. प्रकृती आणि पुरुष हे दोन आणखीन देह त्यांनी सांगितले. तर तिथे मात्र मूळ माया आणि पुरुष म्हणजे अव्यक्त परब्रह्म नव्हे, तर सोपाधिक ब्रह्म असा उल्लेख आपण कधी कधी केला होता की जो मायेसहित ब्रह्म आहे, शिवासहित शक्ती आहे. अशा म्हणजे शक्ती सहित असलेला शिव हे मायेसहित असलेलं ब्रह्म, याला सगळ्याला पुरुष असं म्हटलेलं आहे. त्यामुळे हा पुरुष म्हणजे अव्यक्त परमपुरुष नव्हे किंवा परब्रह्म परमेश्वर नव्हे. इथे कारण इथे मूळ माया तोची महापुरुष असं समर्थांनी 8व्या दशकातल्या 3ऱ्या समासामध्ये म्हटलेलं आहे. 10वी ओवी आहे. मूळ माया तोची महापुरुष म्हणजे मुळामध्ये परब्रह्म परमेश्वर, त्याच्यातून खाली ते जे स्पंदन निर्माण झालं त्या स्पंदनाचे दोन भाग झाले. ते म्हणजे एक जाणीव रूपाने आणि एक मूळ रूप तिचं अशा पद्धतीने निर्माण झाले. ती जी मूळ माया आहे तिच्यामधले दोन, जे शक्ती सहित शिव म्हणजे त्याच्यात शिवाचा अंश आहेच, म्हणजे परब्रह्माचा अंश आहे आणि मायेचाही अंश आहे. म्हणून मायेसहित असलेलं सोपाधिक ब्रह्म, अशा पद्धतीने मूळ माया आणि पुरुष यांचा उल्लेख केलेला आहे. इथे मायेमध्ये, मूळ मायेमध्ये म्हणजे आता आपण मूळ माया प्रकृती पुरुष बघतोय, त्यामुळे मूळ मायेमध्ये दोन घटक आहेत. त्यातल्या एका घटकाला प्रकृती असं म्हटलेलं आहे आणि जाणीव या घटाला, कारण जाणीव आहे आणि जाणीव वायुरूप आहे. त्यामुळे वायुरूप पण आहे आणि जाणीव रूप पण आहे. तो वायू या घटकाला प्रकृती म्हटलंय कारण ते चंचल आहे. वारा चंचल असतो त्याप्रमाणे ती चंचल आहे, म्हणून वायू या घटकाला प्रकृती असं म्हटलंय.
आणि जाणीव या घटकाला जगज्योती, जगज्योती म्हणजे पुरुष, जाणीव म्हणजे पुरुष, आणि वायूला शक्ती म्हणतात, जाणीवेला ईश्वर म्हणतात. त्यामुळे शासन करणारा, ईशन करणारा तो ईश्वर, पण तो जाणीव रूपाने सगळ्याचं ईश्वर म्हणजे ईशन करत असतो. म्हणून जगत ज्योती आणि वायू असे म्हणजे प्रकृती या घटकामध्ये आपण जर बघितलं, प्रकृती आणि पुरुष सोपाधिक ब्रह्म ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये वायू या घटकाला प्रकृती म्हणतात आणि जाणीव या घटकाला जगज्योती म्हणतात. जाणीव आणि वायू या दोन्हींनी मिळून हे प्रकृती पुरुष बनलेले आहेत. म्हणजे प्रकृती पुरुष म्हणजे पुरुष म्हणजे परब्रह्म नव्हे, इथल्या याच्याप्रमाणे. नंतर मग काही ठिकाणी पुरुष परम पुरुष वगैरे म्हटलेलं आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलेली, एक जीवात्मा, दुसरा शिवात्मा, तिसरा परमात्मा तो विश्वात्मा, चौथा जाणीजे निर्मळ आत्मा, ऐसे चारी आत्मे श्रीराम. तर इथे जीवात्मा, शिवात्मा अशा या सगळ्या गोष्टी सांगितल्या. खरं म्हणजे आत्मा एकच आहे. जीवात्मा शिवात्मा असं काही वेगवेगळं काही नाहीये. पण तरी सुद्धा आपण त्याला म्हणतो, जसं प्राण, पंचप्राण आपण म्हणतोय, अपान उदान समान व्यान, अशी वेगवेगळी नावं का दिली? तर ती त्याच्या कार्यावरनं त्याला नावं दिली. तशाच पद्धतीने जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, निर्मळ आत्मा, हे सगळ्याला आव्हान मिळून एकच आहे आत्मा, पण तरी सुद्धा त्याला वेगवेगळी नावं दिली. जीव, शिव, पिंड, ब्रह्मांड अशी सगळी गुंतागुंत आहे या चार चार देहांचं आणि नंतरच्या चार देहांचं. असं 8 देहांचं निरसन झाल्यानंतर परब्रह्मापर्यंत जायचंय. तर ते परब्रह्मापर्यंत जाण्यापूर्वी मूळ माया जी आहे, प्रकृती पुरुष यांनी युक्त असलेली जी मूळ माया आहे, शक्ती सहित शिव याच्यापर्यंत आधी पोचावं लागतं. आणि तिथे गेल्यानंतर आत्मदर्शन होतं. म्हणजे परब्रह्मापर्यंत जाण्याच्या पूर्वी मूळ मायेशी एकरूपता येते. जनरली असं म्हटलं जातं, 4 देहांचं निरसन झालं की परब्रह्माचं दर्शन होतं. पण 4 देहांचं निरसन मध्ये महाकारण देहाचं निरसन होणं, ते हे जे आहे ते आत्मदर्शनामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे ते होणं महत्वाचं आहे. तिथे गेल्यानंतर परब्रह्मापर्यंत जाता येतं हे मान्य आहे. पण तरी सुद्धा आपल्याला लालूच दाखवली जाते ना, औषध घे 2 दिवसात बरं वाटेल. म्हणजे खरंच 2 दिवसात बरं वाटतं का? नाही, त्याला पुढे आणखीन 4 दिवस लागतात. पण 2 दिवसात म्हटलं की आपल्याला बरं वाटतं. त्याप्रमाणे पहिल्या 4 देहांचं निरसन झालं की परब्रह्माचं साक्षात दर्शन झालं. दर्शन म्हणण्यापेक्षा एकरूपता आली, इथपर्यंत सुद्धा वर्णन केलं जातं. ते आपल्याला तिथपर्यंत नेण्यासाठी. पण एकदा तिथपर्यंत गेल्यानंतर 4 देहांचं निरसन होणं इतकं सोपं नाही. त्यातले 3 देह अज्ञानाचे, ते आपल्या हातात आहे. पण चौथ्याला सद्गुरूचं आशीर्वचन लागतं, त्याशिवाय त्या देहाचं निरसन होत नाही. त्याला सद्गुरूंनी हात धरावा लागतो, कारण तो ज्ञानाचा देह आहे. आणि ज्ञानाचा देह असल्यामुळे महाकारण देह, तिथपर्यंत तो सद्गुरूंच्या हातात आपलं सगळं सोपवून दिलं, म्हणजे पूर्णतः आत्मनिवेदन केलं की मगच आपल्याला ते दर्शन होतं. तिथे खरं म्हणजे आत्मदर्शन होतं. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, हे जे आहे ते आत्मदर्शन तिथे होतं. हे महत्वाचं. आणि एकदा आत्मदर्शन झालं की पुढचे 4 देह निरसन करणं सहज सोपं होतं. कारण विश्वहुनी विचारे विश्वा माझी, मी प्रत्येक देहाचं जसं सांगितलं की तो तो देह त्या त्या ठिकाणी एकरूप व्हायला सुरुवात होते. आणि नंतर मग मूळ मायेपर्यंत गेल्यानंतर त्या मूळ मायेच्या स्पंदनाशी माणूस एकरूप होऊन जातो. आणि ती माया, मूळ माया, ही परब्रह्माशी एकरूप झालेली असते, ती त्याच्यात एकरूप होते. अशा पद्धतीने ते सगळं पुढचं आहे. पण त्यापेक्षा आता आपल्याला फक्त आत्मदर्शनापर्यंत सगळं सांगितलंय. आणि इथे जीवात्मा म्हणजे काय, तर स्थूल देह जो आहे, जीवामध्ये वस्ती करतो, या स्थूल देहामध्ये वस्ती करतो आणि सगळ्या देहाचे सुख दुःख भोगत राहतो, त्याला जीवात्मा असं म्हटलं जातं. ब्रह्मांडात राहून समष्टीचा विचार करतो आणि समष्टीचे व्यवहार करतो आणि समष्टीच्या दृष्टिकोनातून सुख दुःख उपभोगतो, त्याला शिवात्मा असे म्हणतात. आणि परमेश्वराचा जो विराट देह आहे, तो म्हणजे हा विराट देह म्हणजे शिवात्मा असंही म्हणायला हरकत नाही. ब्रह्मांडात राहून समष्टीचा आणि परमात्मा विश्वात्मा म्हणजे हिरण्यगर्भ, हिरण्यगर्भाच्या ठिकाणी जो आत्मा आहे त्याला विश्वात्मा असं म्हटलं जातं.
आणि तो सगळ्या जगाला चैतन्य पुरवण्याचं काम करतं. जसं वासना कामना याचं उत्पत्तीचं कारण पण तोच आहे. आणि चौथा निर्मळ आत्मा जो आहे तो शुद्ध ज्ञानाचा समष्टीच्या महाकारण देह, समष्टीचा महाकारण देह. इथे ब्रह्मांडाचे आपण देह बघतोय. त्यामुळे विराट विराट जसं व्यक्तीमध्ये जीवात्मा आहे, तसा विराट पुरुषामध्ये शिवात्मा आहे. जीवात्मा शिवात्मा असं. आणि जीव शिव यांचं मिलन आधी व्हावं लागतं, तर हे पुढचे देह एकरूप व्हायला लागतात. पण आपल्याला असं वाटतं की जीव शिव ऐक्य झालं की लगेच परब्रह्माचं एकरूपत्व आलं. तसं नाही. जीव शिव ऐक्य होतं त्यावेळेला शक्ती सहित शिव जो आहे सोपाधिक परब्रह्म आहे, तिथपर्यंत पोचता येतं. आणि तिथपर्यंत पोचल्यानंतर आपण महाकारण देह जो आपण ज्याला मूळ माया असं म्हटलेलं आहे ब्रह्मांडाचा, तिथपर्यंत आपण पोचतो. आणि त्याच्यानंतर परब्रह्माचं दर्शन होतं, अशा तऱ्हेने सांगितलं. पण हे सगळे आत्मे एकच आहे, काही वेगळा नाहीये. जीवाचा काय आणि समष्टीचा काय. प्रत्येक जीव मिळूनच जे व्यष्टी तयार होते, तशीच समष्टी तयार होते. सगळे व्यष्टी मिळून समष्टी तयार होते. या पद्धतीने हे सगळं घडत असल्यामुळे व्यष्टी आणि समष्टी असं दोन्ही जीव आणि शिव असा उच्चार दरवेळेला केला जातो, कारण तो आपल्या पाहण्यामध्ये आहे. व्यष्टी आणि समष्टी आपण पाहू शकतो, आजूबाजूचं वातावरण, आजूबाजूच्या व्यक्ती, म्हणून व्यष्टी आणि समष्टी. समाज मन आपल्याला लक्षात येतं, आपण वाचतो, पेपर मधनं वाचतो तेव्हा समाज मन कसं उफाळून आलं, किंवा समाज मन एखाद्याचं अंतर दर्शन घेताना भरून आलं, हे जसं आपण एक जनरल स्टेटमेंट करतो, तशा पद्धतीने समाज मन म्हणून व्यष्टी आणि समष्टी हे आधी जोडणं महत्वाचं आहे. हे जोडण्यापूर्वी तीन देहांचं निरसन आपल्याला करावं लागतं, आणि मग व्यष्टी समष्टी नंतर पुढचे सगळे गोष्टी होतात. ते ह्याच्यासाठी समर्थाने घटाकाश, मठाकाश, महदाकाश, चिदाकाश असं म्हणजे उदाहरणं दिलेली आहे. इथे घटाकाश म्हणजे घट, घटामध्ये पोकळी असते, पोकळी म्हणजे आकाश. असं आपल्याला याच्या आधी आपण पंचमहाभूतांचं बघताना केलेलं आहे, ऐकलेलं आहे, जाणून घेतलेलं आहे. त्यामुळे घटाकाश जे आहे, घट फुटला तर त्यातला आकाश बाहेरच्या आकाशामध्ये विलीन होऊन जातो. मग ते कुठे जातं, तर घट ज्या मठामध्ये ठेवलेला असतो, म्हणजे झोपडीमध्ये, मठीमध्ये, घरामध्ये ठेवलेला असतो, त्याला मठाकाश म्हणतात. त्याच्यातलं जे पोकळी आहे त्याला मठाकाश म्हणतात. मठाकाश म्हणजे घट फुटला तर ते मठामध्ये त्याचा आकाश व्यापून जातो. घटाकाश मठाकाश म्हणतात. विश्वाला व्यापून असणारं जे आहे ते परब्रह्म, त्याच्यामधली जी मोकळी आकाश आहे त्याला महद आकाश असं म्हणतात. म्हणजे हे पूर्ण विश्वामध्ये, घर ज्या विश्वामध्ये ब्रह्मांडामध्ये आहे ते, ती जी पोकळी आहे त्याला महद आकाश असं म्हणतात. आणि त्याला व्यापून असणार ते महद आकाश सुद्धा व्यापून नाही, कारण आपण जे बघतोय इथे ते 360 अंशापैकी एकांशेनं स्थितो जगत आहे. त्या एकांशेनं स्थितो जगतच्या बाहेरचं जे आहे 359 अंश उपाधी रहित असणार, त्याला उपाधी नाही, त्या मर्याद आहे, असं जे आकाश आहे त्याला चिदाकाश असं म्हटलं जातं. म्हणजे घटाकाश, मठाकाश, महद आकाश म्हणजे जे ब्रह्मांडातलं आहे ते, ब्रह्मांड सुद्धा अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये व्यापून आहे ते. आणि त्या ब्रह्मांडाही बाहेर जे उरलेलं आहे, जे कोणी जाणत नाही, ज्याला कुठली मर्यादा नाही, ज्याला कुठली उपाधी नाही, दशा अंगुळे उरला असं म्हणतो, ते जे आहे ते निर्मळ आत्मा, किंवा त्याला आपण सगळ्यात शेवटचं चिदाकाश असं म्हटलं जातं. हे आत्ताची साधी तोंड ओळख समर्थांनी आपल्याला करून दिलेली आहे. आणि ही ओळख करून देऊन मग आता आपण पुढे जातो बंधन आणि मोक्ष याच्यामधल्या आत्मदर्शनाकडे. आपलं बंधन पूर्णपणे नष्ट होतं आणि मोक्ष मिळतो. खरं म्हणजे बंधन आणि मोक्ष नाहीच आहेत, आपणच ते आपल्याला घालून घेतलेले आहेत. आपण मुक्तच आहोत, कारण आपण आत्मतत्व आहोत. आणि आपण आत्मतत्वावर हे कधीही विसरायचं नाही. आणि आत्मतत्व आपण हे विसरायचं नाही, सतत त्याची आठवण करायची. आणि ती सातत्याने आठवण जागृती, स्वप्न, सुषुप्ती या प्रत्येक ठिकाणी जेव्हा होत राहते, त्यावेळेला आपल्याला परब्रह्माचं दर्शन होतं. म्हणजे सद्गुरू आपल्याला भेटतात, चालतं बोलतं परब्रह्म आपल्याला भेटतं. जागृती, स्वप्न, सुषुप्ती याच्यामध्ये अहम ब्रह्मास्मी ह्याचा विचार नंतर आहे, पण मी ते तत्व आहे. कारण सद्गुरू आपल्याला नंतर सांगतात तत्त्वमसी, ते तूच आहेस, हे नंतर सद्गुरू आपल्याला सांगतात.
पण त्याच्या आधी ती तयारी आपल्याला करावी लागते. त्यामुळे त्यांनी इथे विचार हा मांडलेला आहे की मी तेच ब्रह्म आहे, हा विचार, मी तेच ब्रह्म आहे. आणि मग सद्गुरू सांगतात ते तूच आहे. असं सद्गुरूंनी उपदेश केला की त्याला महाकारण देहाच्या तिथे तो उपदेश केला जातो. म्हणजे ज्ञानाच्या ठिकाणी ते ज्ञान आपल्याला प्राप्त होते. म्हणून इथे समर्थ म्हणतात, जन्म नाही मृत्यू नाही, येणे नाही जाणे नाही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही, परमात्मयासी श्रीराम. आता आत्मा परमात्मा हे सगळे जरी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या असल्या तरी कुठे कोणता कोणत्या अर्थाने लावलाय या मागच्या पुढच्या ओव्या समजूनच ते सांगावं लागतं. मग इथं का बरं परमात्मा म्हणजे तुम्ही तर आत्ता परमात्म्याची व्याख्याही सांगितली होती, पण प्रत्येक ठिकाणी तसंच उपयोगी पडतं असं नाही. समर्थांनी हे शब्द आपल्या आपल्या परीने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वापरले. मागचा पुढचा संदर्भ घेऊन तो शब्द कशासाठी वापरलाय, आत्मा शब्द कशासाठी वापरलाय, परमात्मा शब्द कशासाठी वापरलाय, हे बघायचं असतं. आता इथे त्यांनी म्हटलं आत्मा हा अजन्म आहे, तो आहेच आहे, त्याला जन्म नाही मृत्यू नाही काही नाही. पण सगळ्यांनी देहाने व्याप्त झाल्यामुळे तो आपल्याला जन्म आहे, मला जन्म आहे, मला मृत्यू आहे. खरं जन्म आणि मृत्यू कोणाला आहे? तर देहाला आहे, देह जाणार आहे. आत्मा काही जाणार नाही. घटाकाश मठाकाशामध्ये जातो तसा हा आत्मा परमात्म्यामध्ये विलीन होणार आहे. आता तरी पण आत्मतत्व जे आहे ते मात्र वेगळं आहे. आत्मतत्व म्हणून वेगळं आहे, आत्मा म्हणून जीवात्मा शिवात्मा वेगळा आणि आत्मतत्व वेगळं आहे. कारण ते सर्वाहून अलिप्त आहे. आणि ते आत्मतत्व म्हणजे परब्रह्म तत्व आहे. ते कशातही अलिप्त नाही. बाकी सगळ्या गोष्टी जीवात्मा शिवात्मा हे सगळे बांधलेले आहेत. अगदी ईश्वरात्मा सुद्धा, त्या ईश्वरात्मा सुद्धा ईशन करण्यामध्ये रमलेला आहे, त्यामुळे तोही बांधलेला आहे. पण हे जे तत्व आहे परब्रह्म तत्व ते मात्र सर्वांसारखं असलं तरी सर्वांपासून वेगळं आहे. बद्ध मोक्ष दोन्ही त्याला नाही, काहीच नाही. हे परमात्मा परब्रह्मा संबंधी वापरलेलं आहे. कारण सच्चिदानंद हे गुण त्याचे सगळ्यांमध्ये आहेत, पण सगळ्यांमधलं नामरूप त्याच्यामध्ये नाहीये. हा फरक त्याच्यामध्ये आहे. तो निर्गुण निराकार अनंत अव्यय अशा पद्धतीने आहे. या समासाचं नाव आत्मदर्शन असं आहे. मागे आपण पाहिलं होतं खरा मी आणि खोटा मी. हा खरा मी जो आहे तो माझ्या आतमध्ये आहे, पण खोटा मी जो वरती दाखवते तो आहे. आणि हा खोटा मी आपल्याला अहंकार वाढवायला मदत करत असतो. नवविधा भक्तीमधलं आत्मनिवेदन ही जी भक्ती आहे ती भक्ती आपला खोटा मी नष्ट करते. खऱ्या मीचं दर्शन आपल्याला इथे होतं. आणि आत्मनिवेदन नवविधा भक्तीच्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर नवविधा भक्तीच्या शेवटी जी आत्मनिवेदन भक्ती आहे, ही आत्मनिवेदन भक्ती तिथे खोटा मी परिपूर्णरित्या त्या परमेश्वराला अर्पण केला जातो आणि फक्त खरा मी राहतो. ते आत्मदर्शन म्हणजे तिथे पहावे आपणासी आपण, आपलं स्वतःच्या खऱ्या मीचं दर्शन होतं. ते खरं मी म्हणजेच आत्मतत्व आहे. असं सगळा हा आता चिंतनाचा ज्ञानदशक असल्यामुळे थोडा अभ्यासाचा हा दशक आहे. त्यामुळे याच्यामध्ये या सगळ्या कल्पना स्पष्ट केलेल्या आहेत. आपुलिया स्वानुभवावे आपणासी निवेदावे, आत्मनिवेदन जाणावे ऐसे असे. हे आत्मदर्शन होणं महत्वाचं आहे. हे आत्मनिवेदन ज्याला म्हटलं जातं ते. नाही तर आत्मनिवेदन म्हणजे काय करायचं, सगळंच द्यायचं का? अहंकार आपला देवाला अर्पण करायचा. अहंकार हा परमार्थातला मोठा अडसर आहे. तुमच्या मनामध्ये जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत तुम्हाला परमेश्वराचं दर्शन नाही. परमेश्वर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तो आपल्याच आत स्थित असलेला जो आत्मतत्व आहे त्याचं दर्शन म्हणजे खरा मी. खरा मी आणि खोटा मी साठी उपनिषदात दोन पक्षांची गोष्ट पण आहे. एक पक्ष आहे तो नुसतं साक्ष रूपाने बघत राहतो, आणि दुसरा पक्ष आहे तो ह्या झाडावरचं फळ खा, त्या झाडावरचं फळ खा, हे फळ आंबट आहे, ते फळ गोड आहे. तो जीवात्मा आहे आणि तो परमात्मा आहे. तो परमात्मा आपल्या आतमध्ये जो आहे तो खरा मी आहे. आणि त्या आत्मनिवेदन भक्तीमध्ये हा अहंकार जो आपल्या मानेवरती आहे, म्हणून आपल्याला प्रत्येक ठिकाणी मान लागतो. मला मान दिला नाही की माझं जरा हे होतं, अहंकार आपला दिवसला जातो. त्यामुळे मी बोलतो, मी खातो, मी ऐकतो, मी पाहतो, मी केलंय, मी हे केलं, मी ते केलं, अशा पद्धतीने जे सगळं आपण सांगत असतो हा सगळा आपला अहंकार आहे. आणि हा अहंकार ज्ञानेंद्रियांशी निगडित आहे. आणि ही ज्ञानेंद्रिय आपल्या ह्या चेहऱ्यावरती आहे, आणि म्हणून नत मस्तक होणं महत्वाचं आहे.
हे मस्तक झुकवणं सगळ्यांपुढे आपल्याला झेपत नाही. चटकन कोणाला नमस्कार करावा म्हटलं तर जमत नाही. हे मस्तक खाली झुकवणं आपल्याला जेव्हा जमायला सुरुवात होते, त्यावेळेला आपोआपच आत्मनिवेदनाची सुरुवात होते. आणि हा अहंकार जो आहे तो हळूहळू देहबुद्धीचा अहंकार आहे. तो हळूहळू परमेश्वराला अर्पण करायचा. गोंदवलेकर महाराज त्यांच्या मानस पूजेमध्ये फार सुंदर म्हणतात, अभिमानाचा रत्नजडित मुकुट, गर्वाचा तुरा चोखट, अहंकाराचा शिरपेच नीट रामा लागे अर्पेला. हे जे सगळे अहंकार आहेत ना, आपल्या बुद्धीचे, आपल्या कर्तृत्वाचे, किंवा मी केलं या पद्धतीचे, आपल्या सौंदर्याचे, आपल्या पुरातन काळापासून आपले जे पूर्वज आले त्यांच्याबद्दलचे अभिमान, 7-8 प्रकारचे अभिमान स्मरणामध्ये दिलेले आहेत. तर हे सगळे जे अभिमान आहेत ना, ह्या अभिमानाचा जो शिरा रत्नजडीत असा मुकुट आहे, तो पूर्णपणे भगवंताला अर्पण करायचा. हे सगळे अहंकार जर आपण त्या परमेश्वराला अर्पण केले, महाराजांच्या मानसपूजेमध्ये हे सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांनी नंतरही हे अहंकाराचा शिरपेच म्हटलंय. हा शिरपेच वरती असतो त्याच्या. तो सगळं जर आपण अहंकार परमेश्वराला अर्पण करून टाकला, तर ती खरी आत्मनिवेदन भक्ती होते. आणि ही आत्मनिवेदन भक्ती जी आहे, आपल्यामधलं पोटाने परमेश्वराला अर्पण करणं, हे एक सर्वोत्तम अशी सवय आहे. आणि तो उपाय आहे. आणि ते अर्पण करणं, ते केलं की आत्मबुद्धीचा खरा मी पूर्णपणे आपल्या सगळ्या सामर्थ्यानिशी प्रगट व्हायला सुरुवात होते. आणि हे आत्मनिवेदन आहे. खरा मी ऐश्वर्यासह प्रगट होणं आणि अहंकाराचा खोटा मी त्याचा लय होणं, किंवा तो परिपूर्णरित्या अर्पण करून टाकणं, हे खरं आत्मनिवेदन आहे. म्हणून आपणास निवेदती ऐसे भक्त थोडे असती, तयास परमात्मा मुक्ती तात्काळ देतो. आता एवढं सगळं झाल्यावर परमात्मा तात्काळ मुक्ती देतो, कारण त्याला स्व राहिलेलाच नसतो. असतो तो विश्वव्यापक स्व राहिलेला असतो. तो खरा मी राहिलेला असतो. आणि तो खरा मी फक्त साक्षी रूपाने सगळ्या गोष्टी बघतो. इथे अहंकार, आपण भक्ती करताना सुद्धा आपण अहंकार जोपासत असतो. एक प्रकारे भक्ती बरोबर देहबुद्धी वाढवणं, अहंकार वाढवणं, अशी ही क्रिया असते. मी एवढा जप केला, मी तेवढं अंक केलं. आता गजानन महाराजांच्या गोष्टीमध्ये विठोबा घाटोळाचं उदाहरण आहे की लोक दर्शनाला येतात, त्यावेळेला हा सेवा करायला तिथे गजानन महाराजांची असतो. आणि गजानन महाराज झोपलेले असतात. तर विठोबा घाटोळ काय म्हणतो, दर्शनाला जे लोक येतात ते म्हणतात, विठोबा तेवढं आम्हाला दर्शन दे ना, आमची 3 वाजताची गाडी आहे, महाराज तर झोपलेत, तुम्ही कशाला काळजी करता, महाराज माझं सगळं ऐकतात. महाराज माझं सगळं ऐकतात याच्यातच अहंकार भरलेला आहे. मी त्यांना आत्ता उठवतो आणि तुम्हाला दर्शन देतो. हा सुद्धा एक प्रकारचा अहंकार. म्हणजे एखाद्याची सेवा करण्याचा उत्तम योग आला, त्याला समर्पण भक्तीने सेवा करणं आणि त्याला अहंकार भक्तीने सेवा करणं, यात फरक आहे. हा अहंकाराचा शिरपेच गळून पडल्याशिवाय आत्मनिवेदन भक्ती होत नाही. दर्शन पाहिजे का, मी उठवतो असं म्हणून तो त्यांना उठवतो ना. तर त्यामुळे हे अहमचं स्फुरण आपल्याला शेवटपर्यंत आवश्यक आहे. पण विठोबा घाटोळासारखा दर्प किंवा अहंकार उपयोगाचा नाही. अहमचं सूक्ष्म हे आपल्या अहम, अहंता, अहंकार, दर्प याविषयी आपण बऱ्याच वेळेला बोललेलो आहोत. आणि त्यामध्ये अहमची सूक्ष्म जाणीव आपल्याला शेवटपर्यंत गरजेची आहे. पण मी ही जाणीव असेपर्यंत अहम ब्रह्मास्मी पर्यंत जाता येत नाही. अहम ब्रह्मास्मी पर्यंत जायला सुद्धा अहमची जाणीव लागते. ते सुद्धा मायेमध्येच येतं. त्यामुळे मायेचा हात धरून, मायेच्या सहाय्याने मायेलाच दूर करून आपल्याला परब्रह्मापर्यंत जायचं असतं. ते हळूहळू समर्थाने शेवटपर्यंत नेऊन आपल्याला दाखवलेलं आहे. मुळात परब्रह्मा परमेश्वराची उपासना करणारे कमी असतात. त्यात मायेचा पगडा असणारे आमच्यासारखे रजोगुणी जास्त असतात. पण काही शुद्ध सत्वगुण धारण करणारे असतात, त्यांना मात्र आत्मदर्शन होतं. म्हणजे ते संपूर्ण अहंकार निवेदन करून टाकतात, आत्मनिवेदन करतात. म्हणून त्यांना खऱ्या मीचं दर्शन होतं. आणि त्यांचा खरा मी, संतांच्या मध्ये जसे अनेक प्रकारची सामर्थ्य आपल्याला दिसतात, हा खरा मी त्यांचा पूर्णपणे सर्व ऐश्वर्यासह जागृत झालेला असतो. म्हणून ह्याला आत्मदर्शन असं म्हटलेलं आहे. मग त्याचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, विभक्त नाही म्हणून विभक्त, बद्ध नाही म्हणून मुक्त, अयुक्त नाही बोलणे युक्त शास्त्रागारे, असा तो
परिपूर्ण आत्मदर्शन झालेलं जो असतो तो या पद्धतीचा असतो. विभक्त नाही, तो विभक्त म्हणजे परमेश्वरापासून वेगळा होऊच शकत नाही. तो त्याच्याशी एकरूपच झालेला असतो, कारण आत्मनिवेदन परिपूर्ण झालेलं असतं, अहंकार पूर्णपणे गळून पडलेला असतो. आणि काहीही विचारलं, काय खाणार, परमेश्वर देईल ते. काय बोलणार, परमेश्वर बोलवेल ते. काय देणार, परमेश्वर देईल ते. ते दुसऱ्याला देईल. म्हणजे इथे स्वतःचा स्व पूर्णपणे विसर्जित झालेला असतो. दास्य भक्तीला तिथे सुरुवात होते खरं म्हणजे. आणि संपूर्ण त्याचंच ऐश्वर त्याचंच आहे. मी फक्त त्याचा भारवाही, या पद्धतीने तुकाराम महाराज जसं म्हणतात त्या पद्धतीने सगळं आहे ते त्याचंच आहे. मी फक्त हमाल झालेलो आहे की तिकडून घेतोय आणि तुम्हाला देतोय, यात माझं काहीच नाही, असं तुकाराम महाराज जे म्हणतात ते या पद्धतीने म्हणतात. म्हणजे ते विभक्त झालेलेच नाही, तिकडनं घेऊन इकडनं देतो, हे माध्यम आहे. स्वतः मी काही करत नाही ह्याची त्यांना जाणीव आहे. करता करविता वेगळाच आहे. मी करूनी अकर्ता असं समर्थ म्हणतात ते यासाठी की आपल्याला वाटतं अमकं अमकं मी केलं, मी नसतं तर केलं तर कुणी केलं असतं, असा हा अहंकार आहे आपला. पण तो ह्यांचा इथे विसर्जित झालेला आहे. परमेश्वराने करवून घेतलं, ही भावना जिथे असते तिथे आपल्याला पापपुण्याचा लेप लागत नाही. आणि आपण साक्षी रूपाने सगळ्या गोष्टी बघायला सुरुवात करतो. विभक्त नाही म्हणून भक्त, बद्ध नाही म्हणून मुक्त. आम्ही काय म्हणतो, आम्ही बद्ध आहोत म्हणून आम्हाला मुक्त व्हायचंय, पण तो बद्ध नाहीच आहे, तो मुक्तच आहे. तसंच अयुक्त बोलणे युक्त शास्त्राधारे, पण तो बोलतो ते सगळं शास्त्राधारेच बोलतो. त्याचं कारण असं, तू साक्षी रूपाने पाहतो, तो परमेश्वराच्या परमेश्वर त्याच्या मुखातनं बोलत असतो, तो स्वतः बोलत नसतो. त्यामुळे येतं ते सगळं शास्त्राला आधारितच त्याचं बोलणं येतं, ते युक्तच बोलणं असतं. म्हणून तो अयुक्त नाही, बोलणे युक्त. अशा पद्धतीने जो देवापासून विभक्त राहत नाही, कायम त्याच्या अनुसंधानात राहतो, त्याच्याशी जोडलेला आहे. बाह्य व्यवहार चालू असतील, खाणं पिणं उठणं बसणं, पण अंतःकरणातून भगवंताशी जोडलेला आहे तो भक्त. योगी युंजन मदाश्रय असं म्हटलं तर तो बांधलेला नाही, तो मुक्तच आहे. कारण तो परमेश्वरासारखाच आहे, फक्त आपल्याला परमेश्वर दिसत नाही. संतांच्या रूपाने भक्तांच्या रूपाने आपल्याला तो तिथे दिसतो. म्हणून समर्थ म्हणतात, जसे विभक्त नाही तो भक्त, बद्ध नाही तो मुक्त. आत्मनिवेदनाचे अंती जे का घडली अभेद भक्ती, ते नाम सायुज्य मुक्ती सत्य जाणावी. चार नवविधा भक्ती मध्ये, त्या समासामध्ये आपण या पाहिलेल्या आहेत. समीपता, देवाच्या समीप राहण्याची संधी मिळते. जशी जशी भक्ती करू तसं आपल्याला काय फळ मिळतं हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात की देवाच्या समीपतेची आपल्याला सान्निध्य मिळतं त्याचं. मग फुलं होऊन त्याच्या शरीरावरती आपण हाराच्या स्वरूपात असू, किंवा मुरली होऊन त्याच्या जवळ राहू, समीपता. सायुज्य मुक्ती ही सर्वात श्रेष्ठ आहे. पण चार लोक सलोकता जी आहे ती आपण त्याच्या लोकामध्ये जाऊन आपल्याला स्थान मिळतं. वैकुंठाची म्हणजे विष्णूची प्रार्थना केली तर वैकुंठ लोकामध्ये. तसं स्वरूपता, त्याचं रूप आपल्याला प्राप्त होतं, त्याच्याशी आपण एकरूप व्हायला लागल्यानंतर काही वेळेला त्याच्यासारखंच आपण दिसायला लागतो. ही भक्ती करायला पण खूप वेळ लागतो. ह्या सगळ्याच, पण सायुज्य मुक्ती ही सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे, जिथे आत्मनिवेदन प्राप्त होतं. ही मुक्ती सुद्धा देहातीत झाल्यावर, विदेही झाल्यावर मिळते. देहातीत म्हणजे देही असून विदेही अशी ज्यांची स्थिती आहे त्यांना सायुज्य मुक्ती मिळते, असं त्यांनी म्हटलं. आम्ही भक्ती करतो ती रजोगुणी आहे. आम्ही शरीर धारणा करून देही असून विदेही होऊन आपण भक्ती करत नाही, अशा पद्धतीने. आता मग पुढे अनुसंधानात सतत राहून ही मुक्ती मिळते. आपण साक्षी रूपाने पाहायला सुरुवात करतो, आपल्याला कशाची अपेक्षा उरत नाही. अशा वेळेला देही असून विदेही होऊन आपल्याला सायुज्य मुक्ती मिळू शकते. ही सायुज्य मुक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे. बाकीच्या तीन मुक्ती ह्या नष्ट होणाऱ्या आहेत. त्या ह्याच्याप्रमाणे ते पुण्य संपलं की परत बॅक टू पॅव्हेलियन म्हटल्यासारखं पुन्हा आपल्या मृत्यू लोकात येऊन पुन्हा कर्म करायला सुरुवात करावी लागते. पुण्याचा ठेवा संपला की परत यावं लागतं. मग पुढे समर्थ म्हणतात, आता असो हे बोलणे, देव पहावा भक्तपणे, त्याने त्याचे ऐश्वर्य बाणे, तात्काळ अंगी श्रीराम.
देहीच होऊन राहिजे, तेणे देह दुःख साहिजे, देहातीत होता पाविजे, परब्रह्म ते श्रीराम. विदेही झाल्यानंतर, मी आता म्हटलं, विदेही झाल्यानंतर मग आपल्याला ही मुक्ती मिळते. म्हणजे कसं, आता देही आपण आहोत, आपल्याला संसार आहे, प्रपंच आहे, सगळं करायचं आहे, पाचा पाचचा गोंधळ आपल्याकडे नेहमी चालू आहे. हे सगळं चालू असलं तरी तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे, धन सुत दारा असू दे पसारा, चित्ती त्यास थारा देऊ नको. म्हणजे आपल्याला प्रपंच तर करायचंय, सगळं सोडून तर काही द्यायचं नाही. हा प्रपंच करायचंय. प्रपंच काय, आपल्याला जेवण खाण सगळं लागतंच ना, 24 तास. जेवण खाणं, उठणं बसणं, खाणं पिणं सगळं लागतं. हे सगळं करायचंच आहे, कारण तो जीव आहे तोपर्यंत या सगळ्या गोष्टी आपल्याला कर्तव्य म्हणून कराव्याच लागतात. किती खायचं हा आपला भाग, कसं खायचं हा आपल्या हातातलं आहे, काय पद्धतीने आपण तर आपलं जीवन क्रमणा करायची हे आपल्या हातात आहे. आणि ती करताना चित्तातून हा पसारा दूर ठेवायचा आहे. कर्तव्य म्हणून सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, पण आपल्या चित्तामधली आसक्ती मात्र तिथे ठेवायची नाही. धन सुत दारा, प्रपंच करायचा तर पैसा लागणारच, पण तो किती कमवायचा, ते न त्यक्तेन भुंजिता असं आपल्याला उपनिषदात सांगितलंय. त्याप्रमाणे तो कमवायला पाहिजे. तरी जरुरी पुरेसा जरूर कमवावा, कारण तो आपल्याला आवश्यक आहे, पण म्हणून त्याची आसक्ती आपल्याला असू नये. कुठल्याही गोष्टीची आसक्ती नको. असं आसक्ती आसक्ती आहे बिलजा नाही सकती, असं आपण म्हणतो. त्याप्रमाणे आसक्ती नको, आसक्ती विरहित ह्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत. मग परब्रह्माचा लाभ होतो. सगळ्या गोष्टी करून सुख-दुःख समे कृत्वा लाभालाभो जया जय, अशा पद्धतीची वृत्ती आपली धारण करून मग आपल्याला त्यातनं सगळ्यातनं बाहेर, म्हणजे गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, म्हणजे सगळ्यामध्ये सगळ्याचा आस्वाद घ्यायचा आहे, पण त्याच्यापासून अलिप्त राहायचंय. आणि मग आपल्या मनाशी आपण मात्र अनुसंधानात राहायचंय. मग हे जे सुख-दुःख जे भोगावं लागतं हे बाह्य गोष्टी असतात, आपल्या अंतर्मनाने आपण प्रसन्नच असतो. त्यामुळे त्या पद्धतीने आपल्याला वागावं लागतं. ही संतांची धारणा आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय, संतांनी असं जे सांगितलंय की तू ते ब्रह्म आहे, हे वाक्य कधीही विसरू नको. तत्त्वमसि, ते ब्रह्म आहे, ब्रह्म आहे. आतापर्यंत मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, मी जीवात्मा आहे, मी शिवात्मा आहे, मी परमात्मा आहे, इथपर्यंत 4 देहाचं निरसन करून जरी तू आला असलास, 4था देह निरसन व्हायचंय, पण तरी सुद्धा मी देह, मी आत्मतत्व आहे, याच्यावरती तू ठाम राहा. महावाक्याचे अंतर, तूची ब्रह्म निरंतर, ऐशी या वचनाचा विसर पडोच नाही. सोहम आत्मा स्वानंद घन, अजन्मा तो तुची जाण, हेची साधूचे वचन सुदृढ धरावे. कारण असं आहे, 6 अहम, आपण आता उपासना ज्या वेळेला करायला लागतो, 3 देहाचं निरसन होत आलेलं आहे, झालेलं आहे, 4था महाकारण देहापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. हे जीवाचे तनु, ईश्वर नाही, जीव तनु चतुष्टयाविषयी मी बोलते, इथपर्यंत आपण पोहोचलोय. आणि आता आपल्याला सद्गुरू सांगतात, अरे तो तूच आहेस, तत्वमसि, ते तूच आहेस. 6 अहम, आता ही वृत्ती तुझ्यामध्ये निर्माण कर. मी तोच आहे, मी तोच आहे, मी तोच आहे. आपण पहिल्यांदा कोहम कोहम सुरू केलं होतं जन्माच्या वेळेला. मग कोहम कडून आपण हे 3 देह निरसन करून सोहम कडे आलो. 6 अहम, मी तो आहे, मी तो आहे, मी जीवात्माच आहे, मी शिवात्माच आहे. पण मग सद्गुरू म्हणतात, अशा मी तोच आहे, मी तोच आहे, नाही, तू तोच आहेस. हा उपदेश जेव्हा होतो तेव्हा सद्गुरूंनी आपल्याला हात धरलेला असतो. आणि मग त्यावेळेला आपण म्हणतो, 6 अहम, 6 अहम, तो मीच आहे, तो मीच आहे. 6 कोहम कडून सोहम कडे जायचं, देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे जायचंय. 6 अहम, 6 अहम करता करता तो अहम आपला गळून पडतो. आणि अहम गळून पडल्यानंतर सहा, 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 तोच, तोच, एक तू, एक तू, एक तू विठ्ठला, या पद्धतीने आपलं ध्यान सुरू होतं. आणि त्यामुळे परमेश्वरच सर्वत्र आहे, ही नामसाधना करताना तो नामामध्ये रंगून जातो. साधक नामातच विलीन होऊन जातो. म्हणजे ते नामच त्याच्या रोमारोमात भरतं. वेगळं नाम त्याला घ्यावं लागत नाही. मुखाने आपण नाम घेत राहतो, अंतःकरण आपलं भलतीकडे असतं. सुरुवातीची स्टेज आहे की आपण नाम घेतो, पण आपलं लक्ष इतकं चौफेर बाहेर असतं. म्हणून सुरुवातीला वैखरीने नाम घ्यावं.
म्हणजे निदान त्याबरोबर आपण त्याच्या नामामध्ये काहीतरी कानावर पडत राहतं आणि थोडं आपलं बाहेरचं लक्ष आतमध्ये येतं. वैखरीनंतर ते परावाणी पश्यंती पर्यंत मुरत मुरत जातं. तेव्हा मात्र हळूहळू आपण ते मुखाने घेतो, मुखाने नंतर नुसतं ओठ हलवून घेतो, नंतर मग ते आणखीन आत मुरल्यानंतर तोंड बंद करून जरी नाम घेतलं तरी पण आपण एकरूप त्या नामाशी होऊ शकतो. गोंंदवलेकर महाराजांच्या रोमारोमात नाम भरलेलं होतं की त्यांच्या पोटरीला जरी आपण स्पर्श केला किंवा कान लावला तर तिथे त्यांचं नाम आपल्याला ऐकू येतं. असं हे नाम अंगाअंगात रोमारोमात ज्या वेळेला भिनत त्यावेळेला कोहम कोहम कडून मी कोण असं जे म्हणत होतो ते सोहम सोहम पर्यंत जातो आणि सोहम सोहम मधनं अहम जो आहे तोही विसर्जित होतो. तेव्हा ते नाम इथपर्यंत मुरतं आणि मग आपली वृत्ती तू चित एक तू एक तू एक तू विठ्ठला याप्रमाणे निर्माण होते. किंवा समर्थ चौपदीमध्ये म्हणतात, मज विण तू मज दे रे राम. मी नाहीच तूच, हा जो भाव आहे तो त्या चौपदीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. तसंच आणखीन एक शेजारतीमध्ये म्हटलं जातं, राम आणि दास. राम आणि दास दोघे पहुडले रामी, हेही बोलावया दुजा नुरेची ते धामी. म्हणजे राम आणि दास हे दोघे इतके एकरूप झाले, ते रामदास इतके एकरूप झाले, त्या रामाशी इतके रूप एकरूप झाले की त्रिपुटीच इथे नष्ट झाली. राम आणि दास झोपले. राम त्यांच्या आतला अंतःकरणातला रामही शांत झाला. त्यांचं देह स्वरूपात असलेला जीवात्मा जो आहे तोही शांत झाला. आणि ती जी झोप आहे ती झोप इतकी निवांतपणे लागली की त्यांना कशाचंच काही भान उरलं नाही. म्हणून त्या त्रिपुटीचाच तिथे लय झाला. नुरेची ते धामी, अनंत अव्यय आत्मा मीच आहे ही धारणा त्यांची होते आणि पूर्णपणे ते शांत होऊन जातात. ही त्रिपुटी नष्ट होणे. त्रिपुटी आहे तोपर्यंत द्वैत आहे, द्वैत आहे तोपर्यंत आत्मदर्शन नाही. ही त्रिपुटी जोपर्यंत होत नाही, लय पावत नाही तोपर्यंत आत्मदर्शन होत नाही. मग हे आत्मदर्शन केव्हा पाहिजे? मूळ मायेमध्ये द्वैत निर्माण होतं हे आपण इथपर्यंत पाहिलं होतं. पण जेव्हा अद्वैत प्रस्थापित होतं त्यावेळेला आपल्याला आत्मदर्शनाच्या पुढची स्टेज म्हणजे आत्मदर्शन म्हणजे खरा मीच पूर्णपणे ऐश्वर्यासहित दर्शन म्हणजे आत्मनिवेदन. हे आपण बघितलं. खऱ्या मीचं दर्शन होतं तिथे. पण खऱ्या मी नंतर त्या खऱ्या मीला मूळ मायेमध्ये एकरूप करावं लागतं. मग तिथे त्रिपुटी पूर्णपणे लय पावते. तिथे त्रिपुटी निर्माण होते, तिथेच ती लय पावते आणि ती परब्रह्म स्वरूपापर्यंत आपल्याला नेते. हे मग काही जण म्हणतात, मग काय करायचं एवढं व्याप करून? मेल्यानंतर आपल्याला मुक्ती मिळणारच आहे. या जन्मात नाही तर पुढच्या पुढच्या नाही तर पुढच्या पुढच्या. पण सैन्य अवघेची मरावे मग राजपद प्राप्त व्हावे, सैन्य असताची राज्य करावे हे कळेना. सर्व माया संपून जाईल आणि मग मला मुक्ती मिळेल असं म्हणण्यात काय पॉइंट आहे? सर्व माया असताना त्या मायेवरती मायाधिपती होऊन राहणं, आपल्यावरती संपूर्ण कंट्रोल ठेवणं, हे जे वरती कंट्रोल वगैरे हे सगळं मायेतच येतं. पण त्या मायेवरतीच पूर्णपणे मायाधीश होणं, ती माया असताना मायेवरती आधिपत्य गाजवून मायाधीश होणं म्हणजेच त्या परब्रह्माशी एकरूप होणं, हे जास्त महत्वाचं आहे. कारण माया संपूर्ण नष्ट होईल आणि मग मला मुक्ती मिळेल, ही वेडी कल्पना आहे. सर्व जगामध्ये राहून जगामध्ये आपला आधिपत्य गाजवून पुन्हा मी स्वतंत्र आहे, मी वेगळा आहे, यातलं मी काही करत नाही, परब्रह्म परमेश्वर सगळं करतो असं म्हणणं यात मोठेपणा आहे. म्हणून जिवंत असतानाच मुक्ती मिळवणं, हे आपल्या कर्तृत्वाने मुक्ती मिळवणं हे महत्वाचं आहे. सगळ्यामध्ये आनंद घेऊन सगळ्यातून पुन्हा वेगळं राहणं हे आपल्याला जमलं तर आपोआपच आपण मुक्तच झालेला असतो. त्यामुळे कल्पांत होईल आणि नंतर मला मोक्ष मिळेल असं म्हणणं चुकीचं आहे. कारण युद्ध चिकार झालं, सैन्य अवघेची मरावे, सगळं सैन्य मिळालं आणि मग मी जिंकले आणि राजा झाले, काय उपयोग आहे? ते सगळं सैन्य असतानाच आपल्याला त्याच्यावरती आधिपत्य गाजवता आलं पाहिजे आणि राजा होता आलं पाहिजे. तसंच हे मुक्तीचं आहे. देही असून विदेही होणं, त्या माया असताना त्यावर विजय प्राप्त करून ब्रह्मपद मिळवणं हे श्रेष्ठ आहे. अशा अनेक लोकांनी मिळवलेली आहे. त्या पद्धतीने आपल्याला मुक्ती मिळायची ती याची देही याची डोळा
आपल्याला प्राप्त झाली पाहिजे असं त्यांनी. आणि मग अंते मती तेची गती ऐसे सर्वत्र बोलती. समर्थ पुढे म्हणतात, अंतिमती तेची गती ऐसे सर्वत्र बोलती. तुझ्या अंती तुझी प्राप्ती सहजची झाली श्रीराम. भगवत वचन आहे अंत्यमती सा गती. आपली मृत्यू समय जी आपली इच्छा असते त्याप्रमाणे आपल्याला पुढचा जन्म येतो. इच्छा असते म्हणून जन्म येतो, वासनेच्या पोटी जन्म येतो. आपली मरता क्षणी नक्की कुठली तरी वासना असते, ती वासना आपली शिल्लक राहते. ती वासनेची कॅप्सूल घेऊन आपण आपलं वेष्टन आत्म्याच्या भोवती, आत्मा जेव्हा त्यातनं बाहेर पडतो त्यावेळेला त्याच्या भोवती त्या वासनेचं कवच घेऊन ती वासनाही त्याच्या बरोबर बाहेर पडते. कॅप्सूल मध्ये जसं आतमध्ये औषध असतं ते आत्मतत्व, आणि बाहेर कव्हर असतं ते म्हणजे हे वासनेचं कव्हर. ते घेऊन ती कॅप्सूल फिरत राहते आणि मग शोधते की पुढचा जन्म आपल्याला कुठे घ्यावा. अशा पद्धतीने पुढचा जन्म येत असतो. पण आपल्याला सगळ्यात शेवटी कोणती इच्छा होईल त्याप्रमाणे आपल्याला जन्म येतो. तसा पण ही वासनेच्या पोटी जन्म घेतला जातो म्हणतात ते यासाठी. पण वासनाच अंतकाळी इतकी सहज, म्हणजे कोणती यावी हे आपल्या हातात नाही. आपण ज्या गोष्टीचा जन्मभर विचार करत राहतो त्याच गोष्टीचा आपल्या वासनेवरती परिणाम होतो. असं म्हणतात की शेवटी नामस्मरण करत मृत्यू आला आपण परमेश्वर पदाला जातो. पण अंती नामस्मरण मनामध्ये यायला आजन्म आधी नामस्मरण घ्यावं लागतं. आम्ही आजन्म इतके जन्मात म्हणजे वासनेचे विचार केलेले असतात की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे. काहींना पुस्तकं वाचण्याची आवड असते, तर पुस्तक शेवटी असं वाटतं अरे माझं ते अमकं तमकं पुस्तक वाचायचं राहिलंच बरं का. ही इच्छा आपल्या शेवटी येते. उदाहरण म्हणून सांगते. आणि मग ती इच्छा झाल्यानंतर साहजिकच जन्म कोणता, तर ते पुस्तकाच्या वाचण्याची इच्छा पूर्ण करण्याकरता एक तर त्या माणसाचा जन्म यायला हवा की ते पुस्तक त्याला तिथे अवेलेबल असायला हवं. नाहीतर एखाद्या लायब्ररीमध्ये त्याची सर्व्हिस मिळेल की त्या लायब्ररीमध्ये ते पुस्तक असेल आणि ती सर्व्हिस त्याच्यामध्ये मिळेल, तिथे त्याला वाचता येईल. त्याचं जर अगदी आयुष्य बेकार असेल की त्यांनी कुठलीही चांगलं कर्तृत्व केलेलंच नसेल आणि सगळी वाईटच कृत्य केली असतील, तर कदाचित त्या लायब्ररीमध्ये तो उंदीर म्हणून जाईल आणि ते पुस्तक कुरतडून कुरतडून खाईल. म्हणजे त्या पुस्तकाचा आणि त्याचा संबंध येईल, पण कोणत्या पद्धतीने येईल हे तुमचं आयुष्यभर जे काय तुम्ही कर्तृत्व केलेलं आहे, कर्म केलेलं आहे त्यानुसार त्याचे संबंध येत राहतात. त्यामुळे अशी वेगवेगळ्या पद्धतीने ते जन्म येतात. पण आणखी जर नामस्मरण यायचं असेल तर ते आजन्म नामस्मरण घ्यावं लागतं. मुखामध्ये ते सातत्याने बसावं लागतं, तेव्हाच ते शेवटच्या काळात येतं. अंतेमती सागती हे सोपं असलं, नामस्मरण घ्यावं हे सांगणं सोपं असलं, तर ते अंतकाळी येतंय का नाही हे महत्वाचं आहे. त्या नामात सुद्धा मी पण मुराले, म्हणजे ते नामात सुद्धा मी पण असता कामा नाही की मरताना सुद्धा मी नाम घेतलं बरं, इथेही अहंकार आला, तिथे ते नाम मुरलेलं नसतं. म्हणून हे हे जे आहे अंतेमती सागती, याच्यासाठी आधीपासून अनेक जन्म तयारी करावी पूर्व सुकृताचे. ते पूर्व सुकृत सगळं असावं लागतं, तेव्हा चांगली मती आपल्या अंतकाळी येते आणि त्याप्रमाणे आपल्याला मुक्ती मिळते. पण त्याच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा याची देही याची डोळा आपण मुक्ती मिळवणं आपल्याला सहज शक्य आहे. पण त्याच्यासाठी आपण आपल्यावरती काय बंधनं घालायला पाहिजे, आपलं कर्तृत्व काय असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी समर्थांनी सांगितलेल्या आहेत. पुढे मती खुंटली वेदांची, पुढची 51वी ओळी. मती खुंटली वेदांची तेथे गती आणि अवगती कैची. आत्मशास्त्र गुरु प्रचिती ऐक्यता आली श्रीराम. जिथे या परब्रह्माच्या आत्मस्वरूपाचं वर्णन करताना वेदांची सुद्धा बुद्धी शांत झाली. वेद सुद्धा न इति न इति अशा पद्धतीने त्याचं वर्णन करतात, कारण परिपूर्ण वर्णन त्याचं होऊच शकत नाही, कारण ते अवर्णनीय आहे. इथे मग इथे आत्मदर्शन झाल्याला तो जो तिथपर्यंत पोहोचल्यावर त्याला खरा मी कळल्यावर त्याला गती मिळाली का अवगती मिळाली याचा विचार करण्याची काही आवश्यकता आहे का. वेदांची सुद्धा स्तुती करता येत नाही, वेदांना सुद्धा स्तुती करता येत नाही असं जे परब्रह्म तत्व आहे, त्या परब्रह्म तत्वातल्या खऱ्या मीला ज्याने ओळखलेला आहे तो खरा मी म्हणजेच आत्मदर्शन ज्याला घडलेलं आहे किंवा ज्याला परब्रह्माचं दर्शन घडलेलं आहे. दर्शन
एकरूपता नाही म्हटलेलं, पण दर्शन घडलेलं आहे. त्याला आता कसली गती मिळणार? त्याला गती नाही, त्याला अवगती नाही, काहीच नाही. कारण त्यांनी तिथपर्यंत जाण्याकरता आत्मप्रचिती, गुरुप्रचिती या सगळ्याची ऐक्यता त्यांनी अनुभवलेली आहे. आत्मप्रचिती म्हणजे आतापर्यंत त्यांनी जे काही ग्रंथ वाचलेले आहेत ते, म्हणून त्या साधकाला अभ्यास करताना अपरोक्ष अनुभव आलेला आहे. अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष अनुभव त्याला आत्मप्रचिती आली. आत्मप्रचिती म्हणजे हा मी शास्त्रात वाचलं होतं ना, तशी प्रचिती आता मला यायला लागली. मला गुरूंनी सांगितलं होतं ना, तशी प्रचिती आता मला यायला लागली. ही आत्मप्रचिती त्याला यायला लागल्यानंतर ते आत्मदर्शन त्याला जर होत आहे, त्याला गती आणि अवगतीचा प्रश्नच येत नाही. तो चांगल्याच गतीला, परब्रह्माच्या उच्च गतीला जाणार आहे, यात शंकाच नाही. शास्त्र प्रचिती म्हणजे स्वस्वरूपाचं जे शास्त्रामध्ये वर्णन केलंय, पण आधी आम्हाला काही माहिती नसतं. मी म्हणजे देह समजत असतो. अशा वेळेला शास्त्राची परिचिती आम्ही घेतो आणि शास्त्र प्रचितीप्रमाणे स्वस्वरूपाचं जे वर्णन आहे ते आम्ही लावून बघतो, अनुभव घ्यायला सुरुवात करतो, त्याची पडताळणी करतो, त्याचं मनन चिंतन करतो आणि मग आम्हाला वाटतं की हे सगळं बरोबर आहे. आणि मग गुरुही आपल्याला त्याचं वर्णन करून सांगतात आणि ते गुरूंच्या तोंडून ते वर्णन ऐकल्यावरती आपल्याला त्याची प्रचिती यायला सुरुवात होते. आधी शास्त्राची प्रचिती आपण शास्त्र वाचन केल्यावर येते, मग गुरुची प्रचिती आपल्याला गुरुंनी सांगितल्यावर येते. शास्त्रातली प्रचिती गुरु आपल्याला सांगतात की बघ, शास्त्रात तुला सांगितलं होतं ना, आता ही प्रचिती आहे. किंवा गुरुप्रचिती जी आहे ती गुरु स्वतःचे अनुभव सांगतात, त्यावेळेला आलेली प्रचिती असते त्यांना, ती ते आपल्याला विशद करतात आणि नंतर हळूहळू आपल्यालाही तशी प्रचिती यायला लागते. हे खरामीचं दर्शन होतांच्या सगळ्या गोष्टी आहेत, आधी नाही. आधी खोटा मी आपल्यातला काढल्यापर्यंत काहीही नाही. तीन देहांचं निरसन आहे, पण महाकारण देहाचं निरसन इथे होतं आणि तिथे आत्मदर्शन व्हायला सुरुवात होते. आणि मग ह्या शास्त्र प्रचिती आणि गुरु प्रचिती ह्याची ऐक्यता व्हायला लागते आणि मग आत्मप्रचिती म्हणजे आपल्याला स्वतःला तो अनुभव यायला सुरुवात होते. आता ह्या अनुभवामध्ये त्यांनी जवळजवळ 61 ते 70 विरुद्ध अर्थाच्या जोड्या लावल्या. निस्संगाची संगव्याधी. आता संगव्याधी ही देहबुद्धीची आहे, पण निस्संगाची संगव्याधी म्हणजे निस्संग होण्याची व्याधी त्याला लागली, म्हणजे निसंगत्व त्याला प्राप्त झालं. अद्वैताचे तोडिले द्वैत. आतापर्यंत द्वैतात होता देहबुद्धीमुळे, पण हळूहळू खऱ्या मीचं दर्शन व्हायला लागलं तेव्हा त्याला अद्वैताकडे तो जायला लागला. मग अद्वैताचे तोडिले द्वैत म्हणजे अद्वैताच्या ठिकाणी द्वैत नाहीच आहे, पण विरुद्ध अर्थाने अशा या सगळ्या ओळ्या आपल्याला सांगितलेल्या आहेत की जेणेकरून तिथे आता द्वैत राहिलेलंच नाही, आहे ते सगळं अद्वैतच आहे. खरा मी, खोटा मी पूर्णपणे संपलेला आहे. खरा मी आता आपल्याला दिसतोय आणि तुटला द्वैताचा पडदा, अभेदे तोडिले भेदा, भूतपंचकाची बाधा निरसोन गेली. द्वैताचा पडदा तुटून अद्वैत प्रगट झाले, स्वस्वरूपाचं दर्शन झालं. या तिन्ही प्रचिती आपल्याला यायला लागल्या आणि या तिन्ही प्रचितीनंतर आता आपल्याला खऱ्या मीचं दर्शन झालंय. आता खोटा मी पूर्ण विसर्जित झालाय. आता जो खरा मी आहे त्याचं आत्मदर्शन म्हणजे स्वतःची ओळख झाली. आतापर्यंत आपल्याला ओळख झालीच नव्हती. आपण दुसऱ्यांची ओळख करून देतो, आपल्या खोट्या मीची ओळख करून देतो, पण आपल्या खऱ्या मीची आपल्याला स्वतःला, दुसऱ्या कोणाला नव्हे, आपल्याला स्वतःला ओळख होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि ती आता ओळख व्हायला लागल्यामुळे ते आत्मदर्शन आपण पहिल्यांदा बघितलं होतं की आपण देव शोधन ते देवदर्शन, ते देवदर्शन जे आहे तो आपल्यातला देव, आपल्यातला आत्मतत्व, आपल्यातला खरा देव, आपल्यातला खरा मी, याची ओळख आपल्याला इथे झाली. आपण बाहेर कुठे कुठे वेगवेगळ्या माणसांना भेटतो, ओळखी वाढवतो, सुखदुःख, आणि त्यामुळे सुखदुःखाच्या द्वैतामध्ये सापडतो. पण आपलीच आपण ओळख करून घेतो त्यावेळेला पाहावे आपण असे आपण ज्ञानावं ज्ञान, हे करायला आपल्याला जमत नाही. ते एकदा जमलं की मग ही जी अजब माया आपल्याला वाटत असते की जी आपल्याला गुंतवून ठेवते सगळीकडे, ती माया आपोआपच आपल्यापासून दूर जायला लागते आणि ती माया आपला हात धरून परब्रह्मापर्यंत आपल्याला नेते. म्हणून समर्थ म्हणतात, बहुता दिवसा आपुली भेटी झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली. बहुता दिवसा आपली भेटी झाली. आत्मदर्शन म्हणजे आपणच आपल्याला भेट देणं, आपणच आपल्याला ओळखणं, आपणच आपल्या खऱ्या मीची आठवण करून देणं आणि त्या खऱ्या मीला जागृत करून ऐश्वर्यासह प्रगट करणं. जोपर्यंत इंद्रिय बाहेरचं बघतात
त्यामुळे बाहेरची वकवक असते, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे. इंद्रियांना शरीर धारणेपुरतं जरूर द्यावं लागतं. डोळ्यांना पाहण्यासाठी जे आवश्यक आहे ते द्यावं लागतं. खाण्यासाठी अन्न आवश्यक आहे तेवढं घ्यावं लागतं. पण ते घेताना शरीर धारणेपुरतं ते इंद्रिय जिवंत राहावं एवढ्या पुरतं द्यावं. जर शरीर जिवंत राहावं तोपर्यंत द्यावं. पण त्याच्यासाठी त्याच्यावरती देहाचा भूक, वासना, कामना या सगळ्या शांत करून मगच आपल्याला पुढचं दर्शन घ्यावं लागतं. त्या शांत करणं म्हणजे मग आमचं आयुष्य त्याच्यातच जाईल, शांत करण्यामध्ये. तसं शांत करणं नाही. पोटापुरता पसा पाहिजे, नको पिकाया पोळी. पोटापुरता पसा पाहिजे. आजचं अन्न जे शरीर धारणेपुरतं आम्ही खातो ते आपल्या शरीर धारणेपुरतं नसतं. आम्ही खातो ते आमच्या इच्छा आसक्तीनुसार खातो. आज हे पाहिजे, उद्या ते पाहिजे, परवा ते पाहिजे. आज मसाल्याचं पाहिजे, उद्या काय साधं पाहिजे, परवा काय जरा जास्त जळजळ होते, म्हणजे हे. पण तसं संतांचं नसतं. पोटापुरता पसा पाहिजे, आपल्या हाताच्या पस्यावर पडेल एवढं सात्विक अन्न आपण खाल्लं तर आपोआपच आपलं इंद्रिय निग्रह करायला मदत मिळते. सात्विक अन्न हे अत्यंत महत्वाचं आहे, म्हणून तेच खावं. एखाद दिवशी काय थोडी रुची पालट म्हणून एखादं कणभर खायला हरकत नाही. पण तरी संत लोक त्या भानगडीत पडत नाहीत. तेव्हा हे कणभर खाल्लेलं ही वासना कधी फिरवतील हे सांगता येत नाही, किंवा वासना उफाळून आणतील ते सांगता येत नाही. त्यामुळे देहाला भूक वासना आहे तोपर्यंत ते शांत होत नाही. पण ती शांत करण्याकरता हे निवांत शांत सात्विक अन्न, सात्विक भोजन, सात्विक विचार या सगळ्यांची रेलचेल आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आपण त्या आत्मदर्शनाकडे जाऊ शकतो. आणि आत्मदर्शनानंतर मग मात्र ही काया निवाली, विदेहीपणे सर्व काया निवाली. दूध कसं शांतपणे निवून जातं. आधी दूध तापवतो, ते खळखळ खळखळ तापतं. तापल्यानंतर उकळलं जातं, उकळल्यानंतर त्याच्यावरती साय येते आणि साय आल्यानंतर हळूहळू ते शांत निवांत निवांत होतं. म्हणजे हळूहळू ते निघून जातं. त्याला वेगळी प्रक्रिया करावी लागत नाही. पण वरती साय मात्र घट्ट धरते. हे जसं आहे, हे निवणं ही प्रक्रिया व्हायला उशीर लागतो. उकळणं ही प्रक्रिया व्हायला पटकन होतं. आपल्या देहातले विचार, विकार, वासना पटकन उफाळून येऊ शकतात. पण त्या शांत करणं, त्या निवांत करणं आणि त्या हळूहळू शमत जाणं, ह्या जेव्हा पूर्णपणे शमतात त्यावेळेला साक्षी रूपाने पाहण्याची आपली प्रक्रिया सुरू होते. मग प्रत्येक गोष्टीकडे आपण साक्षी रूपाने पाहतो. अच्छा, असं झालं का, चांगलंच झालं का, काय वाईट झालं, अंक अंक केलं का, तरी बरं, याच्यापेक्षा हे तर चांगलं झालं. अशी आपली पाहण्याची दृष्टी जीवनामध्ये बदलते. आणि ही जीवनात दृष्टी बदलल्यानंतर आपोआपच आपल्याला आपलं दर्शन, खऱ्या मीचं दर्शन होतं. आणि खऱ्या मीला त्या ऐश्वर प्राप्त होतं. जे परब्रह्मातले गुण आहेत ते सगळे गुण आपल्यामध्ये यायला सुरुवात होते. ऐसे जयास झाले ज्ञान, तया पुरुषाचे लक्षण, पुढिले समासी निरूपण, बोलिले असे श्रीराम. असं हे सिद्ध पुरुष जे आहे, ज्यांना अशा पद्धतीने दर्शन झालेलं आहे, आत्मदर्शन झालेलं आहे, ज्यांनी आत्मदर्शन घेऊन सद्गुरूंच्या सहाय्याने त्या परिपूर्ण परब्रह्माचं दर्शन घेतलेलं आहे. पण परब्रह्माचं दर्शन घेऊन त्यानंतरची जी भक्ती आहे ती ज्ञानोत्तर भक्ती ज्यांनी केलेली आहे, आणि ती ज्ञानोत्तर भक्ती सांगण्यासाठी पुन्हा लोकसमूहामध्ये जे आलेले आहेत जसे संत पुरुष, सिद्ध पुरुष, त्यांची ओळखण जी आहे ती आपण पुढच्या समासात करून घेणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर